बाबांनो 3-3, 4-4 वर्ष तुम्ही 4-4 टर्म तुम्ही खुर्च्या उभवल्यात, आमदार तुम्ही बनलात, खासदार तुम्ही बनलात, लोकप्रतिनिधी इथं तुम्ही देत नाही आहात, महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही इथं घेत नाही आहात। अरे ग्रामपंचायत आमची बरी होती पूर्वीची, अशी म्हणायची आज वेळ आली आहे। 20-20 लाख लिटर पाण्याची टाकी इथं बनते, पण पाणी कुठं मुरतंय आजपर्यंत कळत नाही आहे। रस्त्याची अवस्था 15 वर्षामध्ये त्या रस्त्याला साधा डांबर पडू शकत नाही। खड्डे बुजवले आज की दुसऱ्या दिवशी खड्डा जागेवरतीच, कचऱ्याचे ढीगच्या ढीग रस्त्यावरती, एक नाही अनेक समस्या आहेत। कुठल्या समस्यांना तोंड द्यायचं, परंतु या सगळ्या समस्यांमध्ये जी मूलभूत गरज आहे, जी जगण्यासाठी गरजेची आहे, त्या गोष्टीला आम्ही केंद्रबिंदू मानून जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय। तुम्हाला माहिती आहे आता की राजकीय परिस्थिती सर्वत्र काय आहे। प्रत्येक उमेदवाराला आज असं वाटतंय की या सगळ्या धामधुमीमध्ये ज्याचा जनसंपर्क दांडगा आहे किंवा ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्या गोष्टीला लोक भुलतील, मत देतील आणि आपला आमदारकीचा रस्ता सहज मोकळा होईल। त्यामुळे निश्चित यावेळेस प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, इथेच नाही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पैशाचा महापूर येणार आहे। मी लोकांना माझ्याच भागातल्या नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या उमेदवारांकडून सर्व लोकांना ही कळकळीची विनंती करतो की बाबांनो, घरी येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका, प्रत्येकाकडनं घ्या, कारण तुमच्याकडनंच लुबाडलेले हे पैसे आहेत।